राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज विजय मेळाव्यामध्ये एकत्र आले। राज्य सरकारने हिंदी भाषेचा जी.आर. मागे घेतल्यानंतर दोन्ही बंधूंनी विजय मेळाव्याची घोषणा केली आणि त्यानंतर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईत कार्यकर्ते जमले होते। या विजय मेळाव्यात ठाकरे कुटुंब जवळपास 20 वर्षांनंतर एकत्र आल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे ठाकरे पर्वाला नव्यानं सुरुवात झाली आहे। आपण बघतोय तब्बल 20 वर्षांना ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्याचं पाहायला मिळालं, त्यामुळे ठाकरे पर्वाला नव्यानं सुरुवात झालेली आहे। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज विजय मेळाव्यात एकत्र आले। राज्य सरकारने हिंदी भाषेचा जी.आर. मागे घेतल्यानंतर दोन्ही बंधूंनी विजय मेळाव्याची घोषणा केली होती आणि त्यानंतर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते मुंबईत जमले होते। सन्माननीय उद्धव ठाकरे, सन्माननीय राज ठाकरे, महाराष्ट्राचं अख्खं राजकारण ज्या नावाभोवती घोंगावतं ते नाव म्हणजे ठाकरे आणि तेच ठाकरे बंधू आता 2 दशकांनंतर एकाच फ्रेम मध्ये दिसले आणि महाराष्ट्रात पुन्हा ठाकरे पर्वाला सुरुवात झाली। राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतर दोन्ही भाऊ वेगळे झाले होते, मात्र 20 वर्षांनंतर दोन्ही भाऊ एकत्र झाले असून भविष्यातही सोबतच प्रवास करणार आहेत। हिंदीचा जी.आर. रद्द केल्यानंतर ठाकरे बंधूंनी विजय मेळाव्याची घोषणा केली आणि त्यानंतर आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशानं ठाकरे बंधूंचं शक्ती प्रदर्शन बघितलं। आज अगदी सकाळपासूनच वरळी डोम मध्ये मेळाव्यासाठी गर्दी जमायला सुरुवात झाली। दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला। वरळी डोम मध्ये जेवढी गर्दी होती त्याच्या दुप्पट गर्दी बाहेर होती। केव्हा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती। वेळ निघत गेला, ठाकरे बंधू आता घरातून निघणाऱ्याची चाहूल लागताच वरळी डोम बाहेर कधी नव्हे अशी तोबा गर्दी पाहायला मिळाली। आतमध्ये बसलेल्यांच्या नजरा होत्या ते राज उद्धव ठाकरे आतमध्ये कधी येणार, ते बाहेरची गर्दी देखील राज आणि उद्धव ठाकरेंना पाहण्यासाठी आतुर झाली होती। शेवटी ती वेळ आलीच। ठाकरे बंधू एकाच वेळी आपापल्या निवासस्थानाबाहेर पडले। एकाच वेळी दोन्ही ठाकरेंचा ताफा हा वरळी डोम कडे निघाला होता। कधी नव्हे ते चित्र संपूर्ण महाराष्ट्र पाहत होता। उद्धव ठाकरेंपाठोपाठ आदित्य ठाकरे देखील निघाले होते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोघेही एकत्र घराबाहेर पडले। त्यानंतर दोन्ही भाऊ एकत्र वरळी डोम इथं पोहोचणार का याची चर्चा सुरू झाली आणि झालंही तसंच। दोन्ही बंधू पाठोपाठ वरळी डोम इथं पोहोचले। आधी उद्धव ठाकरेंचा ताफा वरळी डोम इथं दाखल झाला, त्यानंतर लगेचच राज ठाकरे देखील दाखल झाले। उद्धव ठाकरेंचं स्वागत करण्यासाठी बाळा नांदगावकर पोहोचले आणि सोबत अनिल परब देखील होते। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे वरळी डोम मध्ये दाखल झाल्यानंतर दोन्ही बंधू एकत्र स्टेजवर येणार होते, मात्र त्याआधी उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या व्हीआयपी रूम मध्ये गेले, राज ठाकरेंसोबत चर्चा केली। त्यानंतर उद्धव ठाकरे स्टेज जवळ जाऊन उभे राहिले आणि त्याच वेळी वरळी डोम मधील लाईट्स बंद झाले। स्टेजच्या एका बाजूला राज ठाकरे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे होते। वरळी डोम मधील लाईट्स पुन्हा चालू झालेत आणि मागील 20 वर्षात न दिसलेलं चित्र संपूर्ण देशानं बघितलं।
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले. समोर अफाट गर्दी, ठाकरेंच्या नावाचा जयघोष आणि स्टेजवर होते महाराष्ट्राचे 2 वाघ. स्टेजवर येताच दोन्ही भावांनी एकमेकांची गळाभेट घेतली. ठाकरे बंधू स्टेजवर आल्यानंतर सर्वांना उत्सुकता होती त्यांना ऐकण्याची. सुरुवातीला राज ठाकरे भाषणासाठी उठले. ते सुरुवातीला काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष होतं. राज ठाकरेंनी सन्माननीय उद्धव ठाकरे असं म्हणत आपल्या भाषणाला सुरुवात केली. राज ठाकरे नंतर उद्धव ठाकरेंनी देखील राज ठाकरेंच्या कौतुकानं भाषणाला सुरुवात केली. त्यांचं कर्तृत्व मोठं आहे ते सन्माननीय राज ठाकरे असं म्हणत उद्धव ठाकरेंकडून देखील भाषणाला सुरुवात करण्यात आली होती. सन्माननीय उद्धव ठाकरे, आणि माझ्या जमलेल्या सर्व तमाम मराठी बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, बऱ्याच वर्षानंतर राज आणि माझी भेट व्यासपीठावरती झाली. आता पंचायत अशी आहे की त्यांनी मला सन्माननीय उद्धव ठाकरे असं बोललेलं आहे. ठीक आहे. आणि साहजिकच आहे की त्याचंही कर्तृत्व आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या भाषणाची सुरुवात करताना सन्माननीय राज ठाकरे आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, ठाकरे बंधूंची भाषणं संपल्यानंतर संपूर्ण कुटुंब देखील एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. याआधी देखील कुटुंबातील लग्न सोहळ्यात ठाकरे बंधू एकत्र दिसले. मात्र आजची ठाकरे बंधूंची फ्रेम ही एका नव्या राजकीय समीकरणाची नांदी होती. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे, अमित ठाकरे, मिताली ठाकरे, तर तिकडे उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, आदित्य आणि तेजस ठाकरे असं संपूर्ण कुटुंब एकाच फ्रेम मध्ये दिसलं. ज्या क्षणाची अख्खा महाराष्ट्र वाट पाहत होता तो क्षण आज आला. ठाकरेंचा 20 वर्षांचा वनवास संपला आणि अखेर बंधू भेट झाली आणि ठाकरे पर्वाला पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.